हेलो माय डियर स्टूडेंट्स, अपना टॉपिक चल रहा है इलेक्ट्रोस्टैटिक्स एंड इलेक्ट्रोस्टैटिक इस टॉपिक में आज का लेक्चर टोटली डेडिकेटेड टू द ट्रिक्स एंड टेक्निक टू रिमेंबर, टू रिकॉल, to revise the formulas of the electrostatic force, electrostatic field, electrostatic potential, electrostatic energy, the relations and other conditions. ओके बेटा, तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण ट्रिक्स आणि टेक्निकचा यूज करणार आहेत आणि कसे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे हे फार इम्पॉर्टंट आहे बेटा. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी वी आर कम्पेअर विथ द ग्रॅव्हिटेशन. आपण कुणाबरोबर कंपेअर करणार आहेत बेटा? ग्रॅव्हिटेशन सोबत आपण काय करणार आहोत? कंपैरिजन. तो ये आपके दिमाग में सेट होना चाहिए. आज का जो लेक्चर है बेटा ज़्यादा बड़ा नहीं होने वाला, लेकिन बहुत काम का है. त्याच्या कन्सेप्ट मी परत सांगणारच आहे अजून कंटिन्युअसली, पण आज आपण वेगवेगळे फॉर्म्युले ते इझी गोईंगमध्ये आपल्याला काय करायचे आहेत बेटा? रिकॉल करायचे आहेत, रिवाइज करायचे आहेत, रिमेंबर करायचे आहेत आणि याचा यूज आपल्याला झाला पाहिजे फाइनल एग्जामिनेशन फॉर द नीट एंड जेई. तो चलिए शुरू कर देते. आज का जो व्हिडिओ आहे बेटा, आजचा जो व्हिडिओ हा आपला कंपॅरिझन आहे. कुणाकुणाबरोबर आहे बेटा? ग्रॅव्हिटेशन अँड इलेक्ट्रोस्टॅटिक. फक्त दोघांमधला फरक एवढा आहे की ग्रॅव्हिटेशनमध्ये जो फोर्स आहे दॅट इज नथिंग बट अट्रॅक्टिव्ह आणि इकडे जो आहे तो अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह. तो चलिए शुरू कर देते हैं. व्हॉट इज दॅट? सो पहिला पॉईंट आपण घेऊया अँड दॅट पॉईंट इज नथिंग बट काय आहे बरं हा पॉईंट? तर दॅट इज हिअर. इथे आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तिकडे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इथे जर पाहिलं यांचे फॉर्म्युले कसे कन्सिडर झाले पाहिजेत हे तर मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे. हा फर्स्ट पॉइंट जो है ना बेटा, हा फर्स्ट पॉइंट सबको आने वाला है क्योंकि ये पॉइंट तो मैंने लास्ट के लेक्चर में लिया है मैंने. काय है बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू कॅपिटल G. सो दॅट इज हिअर M1 M2 अपॉन R². हे लक्षात ठेवायचं की मला या टॉपिकची तुम्हाला भीती नाही तयार करायची, याची भीती तुम्हाला दूर करायची. एकदम इझी गोईंगमध्ये टेक्निकने शिकणार आहेत आपण. ओके. F इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, G is called as the universal gravitational constant, M1 M2 are the masses and R² it is the distance between the two masses. ओके बेटा, किंवा टू बॉडीज. इथे जर पाहिलं तर हा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर हा कोणता फोर्स आहे बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक. इथं G आहे तर इथे काय रे बेटा? K आहे. इथे आहे बघ, इथे मास M1 M2 आहे, त्याला रिप्लेस आपण करूया चार्जने. सो दॅट इज कॉल्ड ॲज द Q1 Q2 अपॉन Q1 Q2 अपॉन काय रे बेटा? R². सो दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हा फोर्स कोणता आहे बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो दॅट इज हिअर. हा फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये हे जे के कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू किती असते बेटा? 1/4π इप्सिलॉन 0 K अँड दॅट इप्सिलॉन इज कॉल्ड ॲज द परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अँड इप्सिलॉन 0 इज कॉल्ड ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी अँड K इज कॉल्ड ॲज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. इथे जर पाहिलं तर दॅट फोर्स इज ओनली अट्रॅक्टिव्ह. हा अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि रिपल्सिव्ह पण आहे. याचा पण वेक्टर फॉर्म आपण घेतलेला आहे, याचा पण वेक्टर फॉर्म आपण घेतलेला आहे. ठीक आहे बेटा. तो पहिला पॉईंट सर्वांना येणार म्हणजे येणार. ओके. आता पुढे जाऊया, हम आगे जाएंगे बेटा. दॅट इज हिअर. आणि तो पुढचा पॉईंट कोणता आहे? सो इथे चेक करूया आपण. आणि हे म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. यहाँ पे देख लो बेटा, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आणि तिकडे कोण आहे बेटा? इलेक्ट्रिक फील्ड. यू कॅन ऑल्सो कॉल लाईक दॅट द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड पण म्हणू शकतो त्याला आपण, किंवा इलेक्ट्रिक फील्ड पण म्हणू शकतो. ओके. आता हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आपण इथे जर पाहिलं तर डिनोटेड बाय ई. इथे पण आपण डिनोटेड बाय ई. काही ठिकाणी याला आयने पण इंडिकेट करतात. अजून एक महत्त्वाचं अँड दॅट इज हिअर. ते म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा याचं दुसरं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी किंवा तिसरं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेंथ. तसंच इथे पण आहे आणि ये आपको नोट करना है. इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक स्ट्रेंथ दॅट आर द सिनोनिम्स. हे आपल्याला नोट करायचं. प्लीज नोट दॅट इन युअर नोटबुक. काय रे बेटा? यहाँ पे देख लो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेंथ हे सेमच आहेत. तसं इथं इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक स्ट्रेंथ, इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणलं तरी हरकत नाही आहे. ह्या सगळ्यांचं एकच फॉर्म्युला आहे. ओके बेटा, ये आपको समझ में आना चाहिए. मैं लिख के नहीं दे रहा हूँ बेटा, हे तुम्हाला नोट करायचं तुमच्या नोटबुकमध्ये. क्या? ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेंथ हे सगळे एकच आहेत. इकडे तसंच आहेत. रिप्लेस केलं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेंथ या तो इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. तर हे सगळे एकच आहेत फॉर्म्युले. आता हा फॉर्म्युला आपण कसा लक्षात ठेवला होता याचा पण आपण ट्रिक घेतली होती आणि ती म्हणजेच काय बेटा? आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय होता? कॅपिटल G. परत आपण इथे घेत होतो कॅपिटल M. परत काय घ्यायचं बेटा? स्मॉल m अपॉन काय घ्यायचो रे? R². आणि याच्यामध्ये कॅपिटल M इज कॉल्ड ॲज द मास ऑफ दॅट प्लॅनेट अँड स्मॉल m इज कॉल्ड ॲज द मास ऑफ दॅट बॉडी. आता इथे जर बघितलं तर याला आपण काय म्हणायचं बेटा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स M1 M2 मधला M1 म्हणजे कॅपिटल M आणि M2 म्हणजे स्मॉल m.
ओके, पण आता मी याच्यातला एक यम काढतो, म्हणजे एक मास मी याला गायब करणार आहे, म्हणजे मला इथे फॉर्म्युला काय मिळणार आहे, सो दॅट फॉर्म्युला इज हियर, आणि तो फॉर्म्युला असा मिळेल कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, आर स्क्वायर, आणि यालाच आपण म्हणूया ग्रेविटेशनल फील्ड. इसको ही हम यहाँ पे क्या बोलेंगे बेटा, ग्रेविटेशनल फील्ड, या तो हम इसको क्या बोलेंगे ग्रेविटेशनल इंटेन्सिटी, किंवा त्याला आपण काय म्हणूया ग्रेविटेशनल स्ट्रेंथ. याला आपण असं लिहिलं तरी हरकत नाही, ई इज इक्वल टू कॅपिटल जी स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. मैंने यहाँ पे देखा जाए तो बेटा कुणाला काढलं रे मी, एका मासला काढलं, एक मास को निकाल दिया, ये M1 भी बोल सकते हैं, एक मासला काढलं आहे. आता हेच काम आपल्याला इकडे करायचं आहे. इकडे मास आहे तर त्याच्या रिप्लेसमध्ये तिकडे कोण आहे रे बेटा, चार्ज आहे. कोणता चार्ज आहे, पॉईंट चार्ज आहे. म्हणजे इथे जर पाहिलं आपण तर इथे पण फोर्स घेऊया. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय आहे, के इंटू Q1 Q2 अपॉन काय रे बेटा आर स्क्वेअर आहे. आता दोन्हीपैकी एक चार्ज मी गायब करून टाकेल. अगर मैं एक चार्ज इसको हटा रहा हूँ बेटा तो फॉर्म्युला क्या आएगा, के को के, इथे काय रे बेटा क्यू अपॉन काय रे बेटा आर स्क्वेअर, आणि यालाच आपण म्हणूया दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इसको हम क्या बोलेंगे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, किंवा याला अजून काय म्हणूया आपण इलेक्ट्रिक स्ट्रेंथ, किंवा याला आपण काय म्हणूया इलेक्ट्रिक फील्ड. ओके, इलेक्ट्रिक वर्ड यूज करा किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक, कोई फर्क नहीं पड़ेगा. याला आपण असं पण लिहू शकतो, क्या लिख सकते हैं हम, ई इज इक्वल टू कैपिटल के की वैल्यू कितनी है बेटा 1/4 पाई इप्सिलॉन 0 के, यहाँ पे क्या है बेटा क्यू अपॉन क्या है आर स्क्वेअर. सो दॅट इज हियर. हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. हे रिलेशन्स फार महत्त्वाचे आहेत. याचं याचा युनिट आपण काय आहे, तर दॅट इज हियर न्यूटन पर के जी आहे. इथे जर पाहिलं तर याचं पण आपण याचा युनिट घेणार आहे. फक्त एवढंच आहे की याचा युनिट थोडंसं पुढे गेल्यानंतर घेऊया. कशाचे याचा युनिट घेणार आहे मी, इकडे ग्रॅव्हिटेशनल फील्डचे, आणि इकडे काय घेतो बेटा मी इलेक्ट्रिक फील्डचे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डचे. आता तुम्ही म्हणताल सर कसं काय, तर पुढे पण आपण कंपॅरिझन, काहीही घोकमपट्टी नाही करायची, ट्रिक अँड टेक्निक. काय केलं मी, ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून एक मास काढला, ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड, तसंच इलेक्ट्रोस्टॅटिकमधून तिकडे मास काढला तर इकडे कोण काढला बेटा, चार्ज निकाल दिया है. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही सुद्धा कोणती क्वांटिटी आहे बेटा, वेक्टर क्वांटिटी आहे. आता याची डायरेक्शन कधी पण कुठून कुठे असते, तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्हपासून निगेटिव्ह असेल. चलो मान लिया कुठली पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आहे तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन अवे फ्रॉम दॅट बॉडी, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो बेटा दॅट इज नथिंग बट इट इमर्ज फ्रॉम दॅट बॉडी. ओके, तर ही बॉडीमधून बाहेर निघेल. आणि बघ दुसरं आहे ते म्हणजे निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय बेटा, टुवर्ड्स दॅट बॉडी. हे आपण इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेसमध्ये आपण घेणार आहेत. आत्ता फक्त आपल्याला फॉर्म्युले रिकॉल करायचे आहेत, फॉर्म्युले रिवाइज करायचे आहेत, फॉर्म्युले रिमेंबर करायचे आहेत, फॉर्म्युले विथ द ट्रिक अँड टेक्निक. तो चलो ये तो मैंने आपको यहाँ पे बता दिया. याचं याचा युनिट बाकी आहे. जसं तिकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल, युनिट क्या रहेगा बेटा, न्यूटन. आजचं लेक्चर आहे ना, हे तुमचं माइंड मी रिलॅक्स करण्यासाठी घेतलं आहे, मी तुम्हाला लोड देण्यासाठी नाही घेतलं. तो यहाँ पे देख लो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या रिलेटेड भरपूर काय घेणार आहे तर बेटा प्रॅक्टिस. चलो ये तो मैंने यहाँ पे बता दिया. अभी यहाँ पे देख लो, याचं काय बाकी आहे बेटा, आपल्याला युनिट बाकी आहेत. हे युनिट मी सांगणार आहे, फक्त पुढे गेल्यानंतर ट्रिकनेस सांगणार आहे हे पण. आणि याची डायरेक्शन काय आहे, याची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू अवे असेल आणि निगेटिव्ह म्हणलं तर आतमध्ये असेल. दॅट इज फॉर द पॉझिटिव्ह इमर्ज अँड निगेटिव्ह टर्मिनेट. ठीक है, चलो अभी नेक्स्ट जाएंगे हम. सो दैट इज हियर ग्रेविटेशनल पोटेंशियल, आणि तिकडे काय बेटा इलेक्ट्रिक पोटेंशियल किंवा इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल. ये कैसे याद रखेंगे, तो सिंपल है बेटा. यहाँ पे देख लो, मैंने यहाँ पे भी ट्रिक दिया था. आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटीचा फॉर्म्युला मी काय दिला होता, सो कॅपिटल जी परत काय घेतलं बेटा कॅपिटल एम अपॉन काय घेतलं बेटा आर स्क्वेअर. ठीक है ना. अभी मैं क्या कर रहा हूँ बेटा, अभी मैं यहाँ पे एक काम कर रहा हूँ. सो दैट इज द इम्पॉर्टंट की याच्यातला एक आर काढून टाकतो. आर इंटू आर काय येईल बेटा आर स्क्वेअर. तो फॉर्म्युला दैट फॉर्म्युला इज बिकम क्या बनेगा फॉर्म्युला, कैपिटल जी कैपिटल एम अपॉन आर. सो आणि हा फॉर्म्युला कुणाचा झाला बेटा, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता याला मी असं पण लिहिल कॅपिटल जी परत इथं स्मॉल एम अपॉन काय घेतो रे आर, दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. फक्त फरक एवढा आहे की इथे निगेटिव्ह लावायचं आहे. निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. अट्रॅक्टिव्हसाठी निगेटिव्ह वापरायचं आहे आणि रिपल्सिव्हसाठी पॉझिटिव्ह आहे. आता इथे बघ बेटा, मैं यहाँ पे देखो, इथे मी इलेक्ट्रोस्टॅटिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला अब भी लिया था अपन ने. ई इज इक्वल टू काय रे बेटा कॅपिटल के इंटू क्यू अपॉन क्या रे बेटा आर स्क्वेअर. याच्यातला एक आर काढून टाकतो मी. अगर मैंने आर निकाल दिया तो फॉर्म्युला क्या बनेगा बेटा के इंटू क्यू
अपॉन काय येईल रे बेटा आर, आणि यालाच आपण काय म्हणूया बेटा पोटेन्शियल. कोणसा पोटेन्शियल? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. हे प्लस आणि मायनस घेऊया. प्लस अँड मायनस, पॉझिटिव्ह फॉर रिपल्शन, निगेटिव्ह फॉर अट्रॅक्शन. इथे निगेटिव्ह आहे, यू कॅन मेन्शन देअर दॅट. इथे लिहू शकतो आपण काय रे बेटा, निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट इट इज अट्रॅक्टिव्ह इन नेचर, पॉझिटिव्ह साईन इंडिकेट दॅट इट इज रिपल्सिव्ह इन नेचर, अँड निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट अट्रॅक्टिव्ह. हा अट्रॅक्टिव्ह पण आहे, रिपल्सिव्ह पण आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि हे जर बघितलं तर फक्त निगेटिव्ह, कारण हा काय आहे बेटा अट्रॅक्टिव्ह. तो इसका फॉर्म्युला क्या बन गया बेटा, इसका फॉर्म्युला क्या है? सो दैट इज हियर प्लस और माइनस, आणि हे काय घेऊया 1/4 इप्सिलॉन 0k, आणि इथे काय येईल रे बेटा क्यू अपॉन काय येईल रे आर, दॅट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, सॉरी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इकडे कोणतं पोटेन्शियल आहे? ग्रॅव्हिटेशनल. इकडे काय घेतलं? इलेक्ट्रोस्टॅटिक. इकडे काय केलं मी? इंटेन्सिटीमधून एक आर काढलं, इकडे पण इंटेन्सिटीमधून एक आर काढलं आहे. दॅट इज द फॉर्म्युला. फक्त इकडे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे युनिव्हर्सल आहे, आणि इकडे कॉन्स्टंटचं नाव काय? 1/4 इप्सिलॉन 0k. इट इज इंडिपेंडंट ऑन द नेचर ऑफ मीडियम बिटवीन द टू बॉडीज, एंड इट इज डिपेंडेंट ऑन द नेचर ऑफ मीडियम बिटवीन द 2 पॉइंट चार्जेस. ठीक है, अभी यहाँ पे देख लो, ही पण स्केलर क्वांटिटी आहे, ही पण कोणती क्वांटिटी आहे? स्केलर. प्लीज नोट डाऊन इन युअर नोटबुक. नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करायचं काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स वेक्टर. ओके, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड वेक्टर, ग्रैविटेशनल पोटेंशियल, इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल, स्केलर. ठीक है, ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चलो अभी हम आगे जाते हैं. आगे कहाँ पे जाते हैं? सो दॅट इज हियर, आणि हे घेतो मी ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, आणि इथं काय घेतो बेटा? ग्रॅव्हिटेशनल इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. आता ॲक्च्युली आहे ना बेटा, हा जो पॉईंट आहे ना, या पॉईंटच्या अगोदरचा एक पॉईंट आहे, किंवा आपण याच्या नंतरचा पण पॉईंट घेतलं तरी हरकत नाही आहे. याला आपण ॲक्च्युली काय करूया माहिती आहे का? सो इसको हम ऐसे करते हैं की इसके पीछे जाते हैं, याच्या पाठीमागे जाऊया, आणि इथे 4 नंबरचा पॉईंट मी इथे मेन्शन करतो. व्हॉट इज दॅट 4 नंबर का पॉईंट? 4 नंबरचा पॉईंट काय आहे मी इथे सांगतो आहे, आणि तो जो 4 नंबरचा पॉईंट आहे, सो दॅट इज हियर, आणि तो मी इथे घेतो आहे 4 नंबरचा पॉईंट, आणि याला मी इथे म्हणतो आहे दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल वर्क डन, या तो वर्क. आणि इकडे 4 नंबरमध्ये घेऊया, सो दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क. इलेक्ट्रोस्टॅटिक क्या रे बेटा? वर्क. ये कैसे रहेगा? तर हे सगळ्यात मेन आहे. मी ग्रॅव्हिटेशनल वर्क तुम्हाला दिलेलं आहे. सो W इज इक्वल टू काय घेतलं आहे बेटा? कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन स्मॉल r. ओके, 2 मास आहेत, कॉन्स्टंट आहे, आणि r आहे. स्क्वेअर आहे का? नाही आहे बेटा. यहाँ पे भी देख लो, हम यहाँ पे भी वही आता है. वाटलं तर मी प्रूव्ह करून जातो. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो बेटा? चार्ज इंटू पोटेन्शियल. पोटेन्शियलचा फॉर्म्युला लिहितो मी, क्यूला क्यू, आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय रे बेटा? के इंटू क्यू अपॉन आर. सो दॅट इज हियर, म्हणजे इथे काय येईल रे बेटा? के को के, इथे Q1, इथे काय येईल रे बेटा? Q2 अपॉन आर, अँड दॅट इज कॉल्ड ॲज द वर्क डन. मग इथे बघ, इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तिकडे इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, इकडे 2 मास, तिकडे 2 चार्ज, इकडे फक्त डिवाइडेड बाय आर, तिकडे पण डिवाइडेड बाय आर. सो ये आपको समझ में आना चाहिए. आर यू गेटिंग माय पॉइंट? बहुत भारी है बेटा, समझ लो. तो यहाँ पे देख लो, इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क डनचा फॉर्म्युला काय घ्यायचा? इथे घ्यायचा के, कॅपिटल के, परत काय घेतोय? Q1, परत काय घेतो? Q2 अपॉन काय घेतोय? आर. इसको हम ऐसे भी लिख सकते हैं बेटा. कैसे? वर्क डन इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन 0k. इथे काय येईल रे बेटा? Q1, यहाँ पे क्या आएगा? Q2 अपॉन क्या आएगा? R. स्क्वायर मत करो, स्क्वायर केला तर काय येईल रे बेटा? फोर्स येईल. ठीक है, समझ में आ गया? ज़्यादा टेन्शन लेने की जरूरत है ही नहीं है. हे फक्त ट्रिक आणि टेक्निकवरती शिका. हे सगळ्यात मेन आहे, एकदम इम्पॉर्टंट. क्या चल रहा है क्या नाही, आणि याच्या रिलेटेड क्वेश्चन जर सॉल्व केले ना, आणि याच्यामध्ये जर अजून क्वेश्चनमध्ये अजून छान कन्सेप्ट पण क्लिअर होईल. आज फक्त डेडिकेटेड फॉर दॅट की हे फॉर्म्युलीज कसे सेट करायचे आहेत हे आपल्याला कळालं पाहिजे. ठीक आहे, तो यहाँ पे देख लो, हा आहे आता वर्क डन. ग्रॅव्हिटेशनल वर्क डन असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क डन असेल, या दोन्ही पण वर्क डनमध्ये आपल्याला एवढं कळालं पाहिजे, आणि ते म्हणजेच काय की या दोघांमध्ये पण हे दोन्ही पण स्केलर आहेत. यांचं युनिट काय असणार आहे? जूल आहे. इथे बघ, ग्रॅव्हिटेशनल वर्क डन हे नेहमी मायनस येणार बरं, कारण आपण घेतलेलं आहे फॉर द अट्रॅक्शन. हे पॉझिटिव्ह पण येणार आणि निगेटिव्ह पण असणार. वर्क डन पॉझिटिव्ह भी हो सकता है और निगेटिव्ह भी हो सकता है, बिकॉज इट इज अट्रैक्टिव एज वेल एज रिपल्सिव. आर यू गेटिंग माय पॉइंट? तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. आता याच्यानंतर जे आहे, सो दॅट इज हियर, आणि ते म्हणजेच नेक्स्ट आहे. आणि ते नेक्स्ट नंबर हे जे 4 नंबर है ना बेटा, ये 4 नंबर नहीं है, तो ये क्या है बेटा? 5 नंबर है. यहाँ पे देख लो, ये 5 नंबर है, इसको मैं हटा देता हूँ, और दॅट इज हियर 5 नंबर. आणि इथे पण पाहिलं, सो दॅट इज हियर, आणि इथे पण पाहिलं तर यहाँ पे भी मैं क्या लिखता हूँ बेटा? 5 नंबर.
काय आहे सर, हे एनर्जी आहे. याला आपण असं म्हणू शकतो दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. प्लीज नोट दॅट, फक्त ग्रॅव्हिटेशनल एनर्जीच म्हणू नका, दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि इकडे काय रे, इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल एनर्जी. इट इज़ अ पोटेंशियल एनर्जी, नॉट द काइनेटिक एनर्जी. तो यहाँ पे देख लो बेटा, तो मैं यहाँ पे लिख सकता हूँ क्या है, ग्रैविटेशनल वर्क डन stored as gravitational potential energy, GP, ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी. तो यहाँ पे देख लो बेटा, जो वर्क डन का फॉर्मूला था वही फॉर्मूला आप किसका होगा बेटा, पोटेंशियल एनर्जी डिनोटेड बाय यू इज इक्वल टू फॉर्मूला क्या, माइनस कैपिटल G कैपिटल M स्मॉल m अपॉन स्मॉल r. इथे आपण कैपिटल M मास कुणाचं घ्यायचो बेटा, प्लॅनेटचं घ्यायचो ना. तो यहाँ पे देख लो ये सिंपल है यहाँ पे. सो तोच फॉर्मूला है, काही फरक नहीं है. तो यहाँ पे क्या फॉर्मूला बोलेगा, तो मैं यहाँ पे क्या लिखूंगा, मी इथं लिहितो. सो दॅट इज हियर, एकदम रिलॅक्स होऊन जाता लास्ट तुम्ही. सो यहाँ पे मैं लिखूंगा दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टैटिक वर्क डन stored as इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल एनर्जी. तो यहाँ पे देख लो पोटेंशियल एनर्जी. तो यहाँ पे वर्क डन इज इक्वल टू क्या बेटा, यू इज इक्वल टू प्लस और मायनस घेतलं होतं, काय घेतलं होतं, 1/4πε0 k. इथे घेतलं Q1, इथे घेतलं Q2 अपॉन काय घेतलं रे बेटा, R. सो दॅट इज हियर. हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. इम्पॉर्टंट पॉईंट इज देअर. हे फार महत्त्वाचे आहेत की हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे काय, आणि युनिट पण तेच असणार आहे. सो देख लो बेटा, जो ग्रॅव्हिटेशनल वर्कडनचा फॉर्म्युला आहे तोच त्याच्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे, आणि तो इकडे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये वर्कडनचा फॉर्म्युला तोच पोटेन्शियल एनर्जीचा, फक्त पहिला चार्ज आणि दुसरा चार्ज, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. आता याचा यूज कसा करायचा आहे ते आपण प्रॅक्टिसमध्ये घेणार आहे. आजचा पर्पज एकच आहे आपल्याला की हे सगळेचे सगळे माइंडमध्ये सेट झाले पाहिजेत. मैं तो ऐसा बोलूँगा दैट इज़ हियर बाय 1 गेट 1 फ्री. अगर ग्रेविटेशन अच्छा हुआ है तो इसके रिलेटेड हम यहाँ पे ये कंटिन्यू कर रहे हैं. तो ये मैंने यहाँ पे बता दिया बेटा. अभी हम आगे जाएंगे. आगे कहाँ पे जाएंगे, सो नेक्स्ट पॉईंट इज देअर. आणि नेक्स्ट पॉईंटमध्ये काय घेऊया मी, सो मी नेक्स्ट पॉईंट घेतो अँड दॅट नेक्स्ट पॉईंट 5 नंबर आहे. आता इथे 6 नंबर घेतो मी. सो व्हॉट इज दॅट 6 नंबर सर, तो मैं यहाँ पे लिख रहा हूँ 6 नंबर. सो दैट इज हियर रिलेशन बिटवीन F एंड E. F बोले तो क्या होता है बेटा, F इज कॉल्ड एज द, इथे लेफ्ट साइडला कोण आहे बेटा, ग्रॅव्हिटेशन आहे, आणि राईट साइडला कोण आहे बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. मग इथे पण घेतोय मी नंबर 6, रिलेशन बिटवीन F अँड E. इकडे F म्हणजे कोण आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, और इधर F कौन है, ग्रैविटेशनल फोर्स है. ठीक है, इकडे E म्हणजे कौन है, ग्रैविटेशनल इंटेंसिटी, तिकडे काय है बेटा, इलेक्ट्रोस्टैटिक इंटेंसिटी. कैसे रिलेशन है सर, कुछ हजम नहीं हो रहा है, देख लो, हो जाएगा, सब कुछ हो जाएगा. यहाँ पे मैं ऐसे लिखता हूँ, किसी को प्रॉब्लम है क्या, देख लो, F इज इक्वल टू कैपिटल G M स्मॉल m अपॉन R². हाँ या ना, हाँ. मैं इसको ऐसा लिखता हूँ, F इज इक्वल टू कैपिटल G कैपिटल M. ओके, या तो मैं इसको ऐसे ही रख देता हूँ. आणि इथे बघा आता मी काय करतो इथे, यहाँ पे देख लो. सो यहाँ पे देख लो, ये इतना टर्म कैपिटल G कैपिटल M अपॉन R², इसको हम क्या बोलेंगे बेटा, E. सो दैट इज हियर. तो आपको यहाँ पे क्या मिल गया, देख लो, F इज इक्वल टू स्मॉल m इंटू E. हे रिलेशन्स आपल्याला कळालं पाहिजे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू मास ऑफ बॉडी इंटू ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, आणि ही मास ऑफ बॉडी कुणाची आहे, मास ऑफ बॉडी, आणि ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुणाची आहे, प्लॅनेटची आहे. तो मैं ऐसे भी लिखूंगा, किसी को प्रॉब्लम है. सो दैट इज हियर E इज इक्वल टू F बाय M. सो दैट इज द ग्रॅव्हिटेशनल फील्ड इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स अपॉन मास. मग SI युनिट काय होईल रे बेटा, SI युनिट आपल्याला तर रिलेशन काढायचं होतं. आपल्याला रिलेशन कोणामधलं, F आणि E मधलं, हे घे ना रिलेशन, त्यांचं नातं M ने लावलं आहे. तो यहाँ पे देख लो, SI यूनिट क्या होगा, फोर्स. SI यूनिट ऑफ E. ईचं SI यूनिट काय होईल, देख लो बेटा, E का SI यूनिट फोर्स. फोर्स बोले तो क्या है बेटा, न्यूटन, और यहाँ पे M मीटर नहीं है, ये मास है. सो दैट इज हियर न्यूटन पर kg. आर वी गेटिंग माय पॉइंट, समझ में आ रहा है. अभी यहाँ पे देख लो, इथे काय करतो मी. सो दैट इज हियर इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स लेता हूँ. क्या है इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स का फॉर्मूला, 1/4πε0 k. यहाँ पे क्या लिखूंगा, Q1, यहाँ पे क्या लिखूंगा, Q2 अपॉन क्या लेता हूँ, R². ठीक है, अभी मैं यहाँ पे क्या करता हूँ, देख लो, रेड पेन ले रहा हूँ मैं यहाँ पे.
आणि एक चार्ज ठेवतो आणि बाकीचा बाजूला घेत सगळे हे घेतो, तो यहाँ पे देख लो, याला आपण काय म्हणूया बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रोस्टॅटिक इंटेन्सिटी, तर इथे जर पाहिलं आपण, सो दॅट इज हियर एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई. सो हे ई आणि हे एक चार्ज आहे, एफ इज इक्वल टू क्यू इंटू ए. आपको मालूम आहे याचा यूज कुठे झाला होता, आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटीमध्ये आपण हे रिलेशन्स घेतलं होतं आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, मैंने आपको बताया था एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई, फोर्स इज इक्वल टू चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. ओके, हे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजेत. तर मग आता याच्यावरूनच आपण ॲक्सेलरेशन घेतलं होतं, एफच्या ठिकाणी काय घेतलं होतं बेटा, एम ए, आणि ए इज इक्वल टू क्यू ई अपॉन काय घेतलं होतं आपण, क्यू ई अपॉन. सो दॅट इज हियर एफ इज इक्वल टू एम ए, एम एम मास ऑफ इलेक्ट्रॉन, क्यू म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. तो यही वही आ गए बेटा. मग यहाँ पे देख लो बेटा, ई इज इक्वल टू क्या आ गया, एफ ओ बाई क्यू. आर यू गेटिंग माई पॉइंट, ई इज इक्वल टू एफ ओ बाई क्यू. तो मैं यहाँ पे देख लो हे त्यांचं रिलेशन है, तो मैं यहाँ पे लिखता हूँ. सो दैट इज हियर एस आई यूनिट, एस आई यूनिट ऑफ ग्रॅव्हिटेशन, सॉरी इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्डचं एस आई यूनिट काय आहे, हे न्यूटन आहे आणि चार्ज आहे कूलम आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द न्यूटन पर कूलम. यहाँ पे न्यूटन पर केजी, इकडे न्यूटन पर कूलम. ठीक है, समझ में आ रहा है, ज़्यादा टेंशन मत लो यार, टेंशन देने का लेने का नहीं. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चलो 6 नंबर हो गया. अभी हम आगे जाएंगे नंबर 7 में. कहाँ पे जाएंगे, नंबर 7. सर नंबर 7 क्या है तो भी क्या है मैं बताता हूँ. सो नंबर 7 नंबर, रिलेशन बिटवीन E and V, that is called as the gravitational intensity and gravitational potential. और यहाँ पे मैं लिखता हूँ, so that is here relation between, so electric field किंवा electrostatic field and electrostatic potential. हाँ या ना बेटा, हाँ ओके. इथे मॉड घ्यायचं आहे आपल्याला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह घ्यायचं नाही. कैसे आएगा सर, कुछ समझ में नहीं आ रहा. देख लो बेटा, ग्रेविटेशनल फील्डचा फॉर्म्यूला काय है, कैपिटल ई इज इक्वल टू कैपिटल जी कैपिटल एम अपॉन आर स्क्वायर. हाँ या ना, हाँ मैंने ऐसा लिखूंगा, किसी को प्रॉब्लम है क्या बेटा, ई इज इक्वल टू कैपिटल जी कैपिटल एम अपॉन आर इंटू आर. किसी को प्रॉब्लम, आर इंटू आर क्या होता है, आर स्क्वायर. अभी देख लो, मुझे यहाँ पे देखने के बाद याद आई, किसकी याद आई, कैपिटल जी कैपिटल एम बाय स्मॉल आर, इसको क्या बोलेंगे, वी. सो दॅट इज हियर, आणि हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजे. सो ई इज इक्वल टू फॉर्म्युला काय आला बेटा, व्ही अपॉन आर. हा पण फॉर्म्युला आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये यूज़ केला. सो यहाँ पे देख लो, ये रिलेशन है, ये कभी भी मत भूलो. व्ही इज इक्वल टू क्या आएगा, ई इंटू आर. आर म्हणजे काय बेटा, डिस्टन्स. सो हे रिलेशन आहे. आता मी इथे परत एकदा घेतो आहे एस आई यूनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता ई इज इक्वल टू व्ही बाय आर. तो यहाँ पे देख लो, इसका यूनिट क्या आएगा बेटा, होल्ट पर मीटर. ये यहाँ पे भी यूनिट आएगा. सो होल्ट पर मीटर, यहाँ पे लिया तो भी चलेगा, नहीं लिया तो भी चलेगा, ग्रॅव्हिटेशनल पोटेंशियल है. और यहाँ पे देख लो इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघ, इथे घेतो मी इलेक्ट्रोस्टॅटिक इंटेन्सिटी काय आहे बेटा, 1/4πε0k. इथे काय घेतलं आपण आता, क्यू अपॉन काय घेतलं होतं, अरे आर स्क्वेअर. इसको मैं ऐसे लिखता हूँ, ई इज इक्वल टू 1/4πε0k. इथे क्यू अपॉन आर इंटू आर. आर इंटू आर क्या होता है बेटा, आर स्क्वेयर होता है. आर इंटू आर क्या होता है, आर स्क्वेयर ही होता है ना. तो यहाँ पे देख लो बेटा, ये एक आर को छोड़ के ये कौन है बेटा, सो दैट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल. जर हे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल आहे तो फॉर्म्युला क्या बनेगा, सो दॅट इज हियर ई इज इक्वल टू व्ही अपॉन आर. सो इथे पण तेच झालं. आणि याचं पण एस आय युनिट काय येईल रे बेटा, सो दॅट इज हियर एस आय युनिट. आणि हे एस आय युनिट काय आहे, होल्ट पर मीटर. सो एस आय युनिट इज दॅट होल्ट पर मीटर. तर बघ, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्डचे 2 युनिट आले आपले, न्यूटन पर कूलम किंवा होल्ट पर मीटर. ठीक है, ये रिलेशन्स आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. ओके, आता आपण पुढे जाऊया. यहाँ पे देख लो, इतना तो मैंने बता दिया. हे रिलेशन्स आपण घेतले, हे कंपॅरिझन घेतले. किती घेतले बेटा, 7. बाय 1 गेट 1 फ्री. 7 पॉईंट ग्रॅव्हिटेशनचे ॲज इट इज कॉपी केले आपण. 7 पॉईंट कुणाबरोबर आहे बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक बरोबर. अजून पण पुढे होणार आहेत, पण आज इतना ही काफ़ी है. आता काही इंडिविजुअल पॉइंट्स घेऊया. क्या इंडिविजुअल पॉइंट्स हो सकते हैं सर, तो देख लो बेटा, इंडिविजुअल पॉइंट कुछ लेते हैं. एंड इंडिविजुअल पॉइंट इज नथिंग बट नंबर. यहाँ पे देख लो, आता हा इंडिविजुअल पॉइंट टोटली बेस्ड ऑन, अरे हट, ओके. हा जो इंडिविजुअल पॉइंट घेतो ना मी, हा इंडिविजुअल पॉइंट किसके लिए लेता हूँ बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक. हे कुणासाठी घेतोय, फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक. आता ग्रॅव्हिटेशनचा संबंध नाही आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स के लिए ही लेते हैं बेटा.
आणि इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये नंबर 1 इफेक्ट ऑफ मीडियम ऑन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी घेतला आहे. आणि बघ प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आत्ता सांगतो बरं मी, प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये इफ्लॉन 0 के आहे. कुणामध्ये? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स 1/4 पाय इफ्लॉन 0, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. ओके, तर मग इथे जर पाहिलं इफेक्ट ऑफ मीडियम ऑन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आपण याच्यासाठी फॉर्म्युला आला होता, आठवतं? सो दॅट इज हियर एफ एअर इज इक्वल टू के इंटू एफ मीडियम. हा या ना बेटा, हां, कारण आपण काय केलं होतं, एफ एयर म्हणलं की डायलेक्ट्रिक कांस्टेंट किती असतं बेटा? 1 असतं, 1 होता है. मेटल के लिए कितना होता है बेटा? इन्फिनिटी होता है. तो यहाँ पे देख लो एअरसाठी किंवा व्हॅक्यूमसाठी 1 आहे. तो एफ एअर इज इक्वल टू के इंटू एफ मीडियम. याच्यावरती क्वेश्चन पण घेतला होता आपण. हा पॉईंट कधी क्लिअर होईल? जर तू याच्या अगोदरचं लेक्चर नीट अटेंड केलं असेल तर. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघ, इथं एफ एअरच्या ठिकाणी मी घेतो ई एअर इज इक्वल टू के इंटू ई मीडियम. आर यू गेटिंग माई पॉइंट? समझ में आ रहा है? वही है बेटा. इलेक्ट्रिक फील्ड इन एयर मीडियम इज इक्वल टू डायलेक्ट्रिक कांस्टेंट इंटू इलेक्ट्रिक फील्ड इन मीडियम. ओके, ये समझ में आना चाहिए. फिर बाद में यहाँ पे देखा जाए तो मैं ऐसे लिखता हूँ, सो दैट इज हियर वी एयर इज इक्वल टू के इंटू वी मीडियम. ठीक है, ज़्यादा टेंशन लेने की जरूरत है क्या? नहीं है. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, एअर म्हणलं की केची व्हॅल्यू 1 ठेवायची आणि मीडियम म्हणलं की इफ्लॉन 0 के, आणि त्या दोघांचं डिव्हिजन करायचं. सगळं कॅन्सल होतं, फक्त के शिल्लक राहतं. आणि हे जर बघितलं तर याला कन्वर्ट केलं की असं तयार होईल. अभी यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे देख लो इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क डन, आणि हे एअरमध्ये केलं तर के इंटू इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क डन इन क्या है बेटा? मीडियम. यार देख लो, इतना भारी बता रहा हूँ ना मैं. आणि ही एनर्जी इन एयर इज इक्वल टू के इंटू एनर्जी इन क्या है बेटा? मीडियम. तो आपको इतना समझ में आना चाहिए, कधी पण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा कधी कुणामध्ये जास्त असतो बेटा? एअरमध्ये, ॲज कम्पेअर्ड टू मीडियम. सेम ॲज लाईक दॅट ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही कुणामध्ये मॅक्झिमम असते बेटा? एअरला रिप्लेस करायचं. एअर इज नथिंग बट, अपन याला कुणाबरोबर कंसिडर करतो बेटा? वैक्यूम के साथ, नहीं तो आप परेशान हो जाओगे, तड़पती आत्मा हो जाएगी. सो यहाँ पे देख लो बेटा, ये क्या आएगा? ई मीडियम. आर यू गेटिंग माय पॉइंट? आता इथे बघ, पोटेन्शियल नेहमी कुणामध्ये जास्त असतं? एअर किंवा व्हॅक्यूममध्ये, ॲज कम्पेअर्ड टू दॅट मीडियम. सो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे वर्क डन किस में ज़्यादा होगा? एयर में या तो वैक्यूम में, एज़ कम्पेयर टू दैट मीडियम. फिर बाद में यहाँ पे देख लो बेटा, सो दैट इज़ हियर एनर्जी यू इन एयर इज़ ग्रेटर दैन एनर्जी दैट इज़ इन मीडियम. तो सबसे मेन ये 5 लोग हैं, 1 2 3 4 5, 5 पांडव थे, आणि 5ची पण मॅक्झिमम कुणामध्ये आहेत रे बेटा? एअरमध्ये, आणि मिनिमम कुणामध्ये आहेत? मीडियममध्ये आहेत. हे मी तुम्हाला सांगायचं. एअर म्हणजेच काय रे बेटा? व्हॅक्यूम. हे सगळ्यात मेन. माझ्या डोक्यात एकच आहे की इझी गोईंगमध्ये हसत खेळत तुमच्या डोक्यामध्ये एकदम परफेक्टली फिजिक्समधल्या सगळ्या कन्सेप्ट टाकायच्यात, गोंधळून नाही टाकायचं बेटा तुम्हाला. हाँ, यहाँ पे देखा जाए तो फिजिक्स में तो सबसे ज़्यादा तो सब लोग डराते ही है. अपने को डराने का नहीं बेटा, कॉन्फिडेंस बिल्ड करने का. इतने सारे फॉर्म्युले तिथे किती घेतले आपण? 7 घेतले. 7 पे 7 कितने हो गए बेटा? 14. हे 7 घेतले. एका इलेक्ट्रोस्टॅटिकसाठी 7 घेतले आपण, ते 7 आणि हे 5 किती झाले बेटा? 12 टाईपवरती किती MCQ येऊ शकतात बघा तुम्ही. याच्यातले कितीतरी वेळेस PYQ आलेले आहेत, प्रीवियस ईयर क्वेश्चन्स आलेले आहेत, आणि हे येऊ पण शकतात. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. ठीक है, तो ये आपको यहाँ पे ज़्यादा टेंशन मत लो. और बिना देखे यू इज़ कॉल्ड एज द एनर्जी. बिना देखे ये सब कुछ आप क्या करो, एक बार लिख के देखो, आणि त्याच्यानंतर आपण एक चार्ट बनवा आणि भिंतीवरती ठेवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या रिलेटेड काय घेणार आहेत बेटा? भरपूर प्रॅक्टिस घेणार आहेत, भरपूर इंटरेस्ट येणार आहे. ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या पॉईंटवरची प्रॅक्टिस कंप्लीट करूया ना बेटा, तर नियर अबाउट आपला 50% टॉपिक तिथे संपलेला असणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक लॉ आहे, दॅट इज अ गॉस लॉ, आणि हे इंपॉर्टंट. तो यहाँ पे इजी गोइंग में हो जाता है. ज़्यादा टेंशन मत लो, दिमाग जगह पे रखो. ठीक आहे बेटा, एकदम सिस्टमॅटिक. आत्तापर्यंत आपण बघ, पहिलं लेक्चर फंडामेंटल ले लिया, दुसरा लेक्चरमध्ये कुलम्स लॉ घेतलं, आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये मी ट्रिक घेतल्या, चौथा लेक्चर, 5वां लेक्चर डेडिकेटेड फॉर ओनली प्रैक्टिस. ठीक है, आर यू गेटिंग माई पॉइंट? आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैक अप.